आज तुमच्या आवले डायरेक्ट एका पोरीनं पाणीपुरी खायलाच बोलवलं होतं. काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. आता दिवाळी असल्यामुळे आपण लागलो साफसफाई करायला. म्हणलं साफसफाई करायच्या पहिले आपला गिंबल अंदर ठेवून देतो, कारण याच्यावर धुळला बसला नाही पाहिजे. आणि डायरेक्ट लागलो आपण साफसफाई करायला. आता कोणाकोणाची मम्मी जबरदस्तीनं काम करायला लावते सांगा तेवढं कमेंट बॉक्स मध्ये. आता दिवाळी आली का आपल्याला कामं करायच लागतात, नाही तर घरचे आपल्याला अलग भाषेमध्ये समजून सांगतात. सगळ्यात पहिले पुसून घेतली आपण ना घडेल, कारण हे खराब राहील तर आपला टाइम बी खराब चलन. आता रूम साफ करून एवढं थकलो होतो की काय सांगू तुम्हाला. असं वाटतं की रोज कॉलेज राहायला पाहिजे. आता काम करता करता आपल्याला वाजले होते 2, तरी आपले काही काम खतम नव्हते झाले. तोपर्यंत थोडी बकचोदी करून टाकली. मागूनच मम्मीचा आवाज आला, पटपट काम कर म्हणे, फालतूचा टाइमपास नको करू म्हणे, नाही तर आज दिवसभर जेवायला दिन नाही म्हणे. देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. आता ब्लॉग पाहत असेल तर तेवढं एक लाईक बी करून देता. आता 5 वाजून 5 मिनिटाले आपले पूर्ण कामं खतम झाले होते. मस्त आंघोळ वगैरे केली. तेवढंच झाले आपले प्रेमबाई चल म्हणे आज आपल्याला एक रॅप शूट करायचं आहे. म्हटलं चल म्हटलं. तेवढ्यातच प्रेमबाईले एका पोरीचा कॉल आला, पाणीपुरी खायला आहे म्हणे. प्रेमबाईची बेस्ट फ्रेंड म्हणे माझा फेस नको दाखव म्हणे, नाही तर बुट्टीवरीत खूप फेमस होऊन जाईल म्हणे. मग पाणीपुरी वगैरे खाल्ली डायरेक्ट बस स्टॉपवर आला. आज आपल्याला शूट करायचं होतं प्रेमबाईचा रॅप. तेवढं मी आयडी मेन्शन करतो, प्रेमबाईला बी थोडं सपोर्ट करा. आम्ही शूट करतोच होतो, तेवढ्यात आपले प्रेमाचे माणसं आले. ते म्हणे ब्लॉग मध्ये घे म्हणे. ते ब्लॉग मध्ये घेतलं आणि डायरेक्ट निघालो घरी जायसाठी. आता रॅप शूट करता करता आम्हाला कधी रात्र झाली काही समजलं नाही. डायरेक्ट आलो पेट्रोल पंपावर. तिथंच अजून आपले 2 प्रेमाचे माणसं भेटले. ते ब्लॉग मध्ये घेतलं आणि डायरेक्ट आलो रिडीमच्या दुकानात. इथं थोडंसं आपल्याला काम होतं, काम वगैरे निपटून डायरेक्ट आलो स्टेशनरी मध्ये. स्टेशनरीतलं काम करून घरी जात असतो, तेवढ्यात दिसली आपली रॅली. आज होतं शारदा देवीचं विसर्जन. मग दुरून नमस्कार वगैरे केलं आणि डायरेक्ट आलो मराठा पाणीपुरीवर. पाणीपुरी वगैरे निपटून घेतली ना आपल्याला आला पप्पाचा फोन. पप्पा म्हणे आज बस सुटली म्हणे कंपनी, ते म्हणे घ्याले. एकदम रात्री 10:30 वाजता आपण निघून गेलो MIDC कडे जायसाठी ना. ती मेट्रोचं काम तर एकदम स्पीडनं चालू आहे. आता रात्री MIDCचा रस्ता एकदम सुनसान होता. म्हटलं आपण गलती तर नाही केली येऊन. हनुमान चालीसा वाचत वाचत आपण पप्पाच्या कंपनी पाशी आलो आणि पप्पाला घेतलं आणि डायरेक्ट निघालो घरी जायसाठी. तर आजसाठी एवढंच. भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तेवढं फॉलो करून टाक जा.